ही आहे महाराष्ट्रातलीच नाही तर भारतातली पहिली शाळा. पण आज तिची ही अवस्था झालेली आहे. आपण पहिली शाळा नाही वाचवू शकलो तर बाकी कायच वाचवणार. आज महाराष्ट्रामध्ये 22,000 शाळा अशाच आहेत. 8,000 शाळेमध्ये फक्त एकच शिक्षक आहे आणि त्यालाच गणितही शिकवावं लागतं आणि इतिहासही. विचार करा, ना स्मार्ट बोर्ड आहेत ना पुरेसे टीचर्स, काही ठिकाणी तर टॉयलेट सुद्धा नाही. फक्त नावापुरताच शिक्षण उरलेलं आहे. सरकार फुकट वाटण्यात इतकं गुंतलंय की शिक्षणासाठी आता सरकारकडे पैसेच उरले नाही. आज फ्री मिळालंय म्हणून तुम्ही आज इतके खुश आहात. पण खरं म्हणजे तुम्हीच तुमच्या मुलांचं भविष्य विकलंय. कारण महाराष्ट्राचा जो एज्युकेशन बजेट आहे तो 17% 13% घसरलाय. इथे फुकट काहीच नसतं. किंमत नेहमी पुढची पिढी मोजते. मग प्रश्न अगदी सोपा आहे. अशा सिस्टमवर कोण विश्वास ठेवणार? तुम्हाला वाटतंय की आपल्या मुलांना आपण प्रायव्हेटमध्ये टाकूया, पण खरं सांगू तर तुमच्याकडे चॉईसच नाहीये. हे फक्त फेलियर नाही, हे प्लॅन्ड फेलियर आहे. तुम्हाला हळूहळू प्रायव्हेटकडे ढकललं जात आहे. मग बदल कसा घडणार? सर्वात आधी फ्रीबी बंद करा. कारण फ्री वाटताना शिक्षणावर कैची बसते. पहिले तर एज्युकेशन बजेट वाढलं पाहिजे. जिथे दिल्ली आणि केरळ 20% पेक्षा जास्त खर्च करतात, तिथे महाराष्ट्र मागे का? केरळमध्ये हायर एज्युकेशन ऑलमोस्ट फ्री आहे. ॲटलिस्ट महाराष्ट्रात जे काय तुम्ही देताय ते तरी क्वालिटीचं द्या. दुसरं म्हणजे मॉनिटरिंग. शाळा खरं चालू आहेत की फक्त कागदावर आहेत याबद्दल आज कोणालाच काही माहीत नाही. तिसरं रिफॉर्म. जिथे इच्छा असते तिथेच बदल होतो. इथे प्रॉब्लेम पैशाचा नाही, इच्छेचा आहे. तुम्हाला काय वाटतं?